रामकृष्ण हरी सर्वांना. आज दिनांक 17 जून 2026 वार बुधवार. आज आपण माऊलींच्या सेवेला सुरुवात करूया. काल आपण 10 अध्याय पूर्ण केलेले. आता 11व्या अध्यायाला पण काल आपण सुरुवात केली होती. पहिल्या 5 ओव्या आपण काल वाचल्या होत्या 11व्या अध्यायातल्या. आता तिथून पुढच्या 30 ओव्यांचं आज आपण वाचन करूया. तत्पूर्वी माऊलींच्या समाधीचे स्मरण करूया. नाही आलं. तू इथे बसायला, नाही तर आशू मामा इथे माझ्याजवळ. गणपती बाप्पांना नमस्कार करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविदा महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. तुझा बाप्पा कर इथे ना. ओवी क्रमांक 6 अध्याय 11. मिनले गंगे यमुनेचे ओघ तैसे रसा झाले प्रयाग. मनोनी सुस्नात होत जग आघवे येथ. माझी गीता सरस्वती गुप्त आणि 2 रसते ओघ मूर्त. या लागी त्रिवेणी हे उचित पावली बापा. येथ श्रवणाचे निद्वारे कीर्ती रिगता सोपारे. ज्ञानदैव म्हणे दातारे माझे नि केले. नाही आता करणारे फक्त. तिरे संस्कृताचे गहने सोडून मराठी या शब्द सोपाने. रचिली धर्मनिधाने निवृत्ती देवी. मनोनी भलतेने येत सद्भावे नहावे. प्रयाग माधव विश्वरूप पहावे. येतुलेनी संसारासी द्यावे तिलोदक. हे असो ऐसे सावयव जेथे सासिनले अतिरस व्हावा. जे श्रवण शोकाची राणीव जोडली जगा. जेथ शांताद्भुत रोकडे आणि एरासरा रसास पडप जोडे. हे अल्पची परी ओहळे कैवल्य जेद. तो हा 11वा अध्यायो जो देवाचा आपण पे विसवंता ठाव. परी अर्जुना सदैवांचा राहो जे येथेही पावला. येथ अर्जुनाची काळी म्हणून पातला आणि आवडतयाई सुकाळू झाला. जे गीता तुहा आला मराठीये याची लागे माझे. विनवले ते ऐकिजे तरी अवधान दिजे. सज्जनी तुम्ही तेवीची उमा संतांची या सवे. ऐसे सलगी कीर करून लभे. परिमानावे जी तुम्ही लोभे अपत्या मज. अहो पुसा आपणची पडविजे मग पडे तरी माथा चुकीजे. का करविलोनी सोजे नरीजे बाळका माया. तेवी मी जे जे बोले ते प्रभू तुमची इच्छे शिकवले. म्हणून अवधारी जे आपुले आपण देवा. हे सारस्वताचे गोळ तुम्हीची लाविले जे झाड. तरी आता अवधान मृदे वाढ सिंपोनी घेजे. मग हे नानार्थ फळ भारी फळा येईल. तुमचे निधर्मे होईल सुकाळ जगा. या बोला संत रिजले म्हणती तोष लोगा भले केले. आता सांगे जे बोलिले अर्जुन देता. तव निवृत्तीदास म्हणे जे कृष्ण अर्जुनांचे बोलणे. मी प्राकृत काय सांग्या जाणे परी सांगावा तुम्ही. अहो राणीची या पालेखा इरा नेवाने करविली लंकेश्वरा. एकला अर्जुन परी औक्षाहने अकरा नजिनीची काये. म्हणून समर्थ जे जे करी ते न बोलये सरासरी. तुम्ही संता तया परी बोलवा माते.
आता बोले जे तसे ऐका, हा घेता भावनिका, जो वैकुंठ नायका मुखोनी निघाला. बाप बाप ग्रंथ घेता, जो वेदी प्रतिपाद्य देवता, तो श्रीकृष्ण वक्ता जे ग्रंथी. तेथीची कौरव कैसे वानावे, जे शंभूची या मती नागवे. ते आता नमस्कारी जे जीवे भावे, हेची भले मग ऐका तो किरीटी, घालून या विश्वरूप दिठी. पहिली कैसी गोठी, पहिली कैसी गोठी करिता झाला. हे सर्व ही सर्वेश्वरू, ऐसा प्रतिदिगत जोपती करू. तो बाहेरी वावा गोचरू लोचनासी, हे जीवा आतुली चाळ, परी देवासी सांगता साखळ. काजे विश्वरूप गुण, कैसे निपुसावे, म्हणे मागा कोणी कही, जे पडी अंतने पुसली नाही. सहसा कैसे सांगा म्हण, मी जरी सलगीता सांगू, तरी काय ऐसे म्हणी अंतरंगू. परी तेही हा प्रसंगू, विहारी पुसू. माझी आवळे तैसी सेवा झाली, तरी काय होईल गरुडाची आहे तुली. परी तोही हे बोली करीचिना, मी काय सनकाधिका होणे जवळा, परी तयाही नागवेची हा जाणा. मी आवडेन काय प्रेमळा, गोकुळीची आईसा. त्या तेही लेकरपण झपविले, एकाचे गर्भवसा साहिले. परी विश्वरूप हे राहिवले, नावीच कवना. हा ठायवरी गुज, याची अंतरीचे निज. केवी उरावरी मुज, पुसो येपा म्हण, आणि न पुसेची जरी म्हणे, तरी विश्वरूप देखील यावनी. सुकनू हेची परिजिने, तेही विपाने. म्हणून आता पुसे अळू माळसे, मग करू देवा ठाके देसे. येणे पर्वतला साधू असे, पार्थू बोला, परी तेची ऐसे निभावे, जे एका दो उत्तरासवे. दावी विश्वरूपा घवे, झाडा देवणी, अहो वासरू देखली याची साठी. धनु खेळो धेनू खेळवळणी मोठी, मग स्तना मुखाची आभेटी, काय पाना नाही. पाहा पात या पांडवाचे निनावे, जो कृष्ण राणी प्रति बाळू द्यावे. त्या ते अर्जुन जव पुसावे, तव साहिल काही. तो सहजेची स्नेहाचे आवरण, आणि एरू स्नेहा घातली आहे माजवण. ऐसी हा मिळणी वेगळेपण, उरू हिची भो. म्हणून अर्जुनाची या बोला सरिसा, देव विश्वरूप होईला पैसा. तोची पहिला प्रसंग ऐसा, ऐकिजे तो तरी. आपले आता माऊलींच्या प्राकृत भाषेतील 43 ओव्यांचं वाचन झालं आहे. आता त्यांचा मराठीत अर्थ बघूया. मराठीच्या अर्थाला पहिल्या ओळीपासूनच वाचायला सुरुवात करते मी. आता 11वा अध्याय. आता यानंतर 11व्या अध्यायामध्ये 2 रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे. या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचारास आला आहे, आणि इतर रसांनी हा 2 रसांच्या पंक्तीचा मान मिळाला आहे. अहो, नवरा नवरीच्या लग्न समारंभात ज्याप्रमाणे वधूवरांबरोबर वराड्याचेही वस्त्र व दागिने मिळतात, आता आपण मराठीत अर्थ बघूया. आता यानंतर 11व्या अध्यायामध्ये 2 शांत व अद्भुत रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे. या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचारास आला आहे, आणि इतर रसांनीही या 2 रसांच्या पंक्तीचा मान मिळाला आहे. अहो, नवरा नवरीच्या लग्न समारंभात ज्याप्रमाणे वधूवरांबरोबर वराड्यासही वस्त्र व दागिने मिळतात, त्याप्रमाणे इतर रसांचीही मराठी भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्यात शोभा आली आहे. परंतु शांत व अद्भुत हे 2 चांगले रस या अध्यायात इतके प्रामुख्याने आहे की ते या डोळ्यांना उघड दिसतील. जसे विष्णू व शंकर हे एका योग्यतेचे देव प्रेमभावनेने एकमेकांस भेटावया येतात, अथवा अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब एकमेकांना भेटतात, त्याप्रमाणे या अध्यायात हे 2 रस एकत्र आले आहेत. ज्याप्रमाणे प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना या 2 नद्यांचा ओघांचा संगम झाला आहे, त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत या 2 रसांचा मिलाप होऊन 11वा अध्याय हा प्रयाग क्षेत्रच बनला आहे. म्हणून जग जेथे स्नान करून पवित्र होते, ज्याप्रमाणे
प्रयाग क्षेत्रात गंगा व यमुना दोन नद्यांचे ओघ प्रकट दिसतात व त्या दोन ओघांच्या मध्ये जशी सरस्वती नदी गुप्त आहे त्याप्रमाणे या अध्यायात शांत व अद्भुत हे दोन रस स्पष्ट दिसणारे आहेत व दोन रसात गीता ही गुप्त सरस्वतीच आहे. म्हणून बाप हो, ही योग्य त्रिवेणी सर्वांना प्राप्त झाली आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला कारणीभूत करून माझे गुरु जे श्री निवृत्तीनाथ त्यांनी श्रवणाच्या द्वाराने या त्रिवेणी तीर्थावर प्रवेश करणे सर्वांना सोपे केले आहे. धर्माचा ठेवा जे माझे श्री गुरु निवृत्तीनाथ त्यांनी मला कारणीभूत करून संस्कृत भाषारूप कठीण उंच डगरीचे किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरूपी पायऱ्यांचा घाट बांधला आहे. म्हणून या त्रिवेणी संगमात हवे त्यांना आस्तिक्य बुद्धीने स्नान करून जसे प्रयाग क्षेत्रात माधवाचे दर्शन घेतात तसेच येथे विश्वरूप माधवाचे दर्शन घ्यावे. अशा रीतीने संसाराला तोलांजली द्यावी. हे रूपक पुरे आहे. याप्रमाणे जेथे नवरसांचे मूर्तिमंत स्वरूप भरला आहे व जगाला श्रवण सुखाचे राज्य प्राप्त झाले आहे. ह्या 11व्या अध्यायात शांत रस व अद्भुत रस या मूर्तिमंत आहेतच, पण इतर रसांसही या अध्यायात शोभा प्राप्त झाली आहे. हे याचे वर्णन थोडेच आहे, पण खरोखर या अध्यायात मोक्ष स्पष्ट झालेला आहे. तो हा 11वा अध्याय आहे की जो देवाचा खास विश्रांतीचा ठिकाण आहे. पण अर्जुना हा दैवान पुरुषांचा राजा आहे, कारण की तो येथेही प्राप्त झाला आहे. येथे अर्जुनच एकटा प्राप्त झाला आहे असे काय म्हणावे, तर गीतार्थ मराठी भाषेत आल्या कारणाने आज वाटते त्यालाही सुखार झाला आहे. याचकरिता मी जी विनंती करीत आहे ती तुम्ही ऐकावी. ती इतकीच की तुम्ही संतांनी मी कथा वर्णित करीत आहे इकडे लक्ष द्यावे. तसेच तुम्हा संतांच्या सभेमध्ये अशी ही सलगी करणे माझ्यासारख्याच खरोखर योग्य नाही. पण मी जे तुमचे लेकरू त्या मला तुम्ही प्रेमाने म्हणून सलगी करतो. अहो, आपणच राघूला शिकवावे आणि शिकवल्याप्रमाणे तो बोलू लागला म्हणजे आपणच पसंतीने मान डोलवावी किंवा मुलाकडून एखादी गोष्ट करून घेऊन मग त्याने केलेल्या कृत्याच्या कौतुकाने आई आपल्या मनात मुलाविषयी संतुष्ट होत नाही काय. त्याप्रमाणे मी जे जे प्रतिपादन करतो महाराज ते तुम्हीच शिकवलेले आहे. एवढा करता अहो संतजन हो, आपण शिकवलेले आपणच ऐकावे. महाराज आशय आला. महाराज हे सारस्वताचे सुंदर झाड आपणच लावले आहे. मग नीट बस देव बाप्पा करायला. तर आता याकडे आपण लक्ष देणे हेच कोणी एक अमृते शिंपून मोठे करावे. मग हे सारस्वताचे झाड नवरसरूपी फुलांनी फुलेला आणि नाना प्रकारच्या अर्थरूप फळभराने फळाचे व तुम्ही धर्म केलात म्हणजे जगात श्रवण सुखाचा सुकाळ होईल. या बोलण्यावर संत संतुष्ट झाले व म्हणाले, ज्ञानोबा आम्ही संतुष्ट झालो, तू फार चांगले केलेस. आता या प्रसंगी अर्जुनाने जो प्रश्न केला त्याचे व्याख्यान कर. सरळ बस गाथा. तेव्हा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले, आशुदादा ना महाराज. तेव्हा निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले, महाराज कृष्ण व अर्जुन इथं नीट बस, मांडे घाल व्यवस्थित बस. कृष्ण व अर्जुन या दोहांमध्ये झालेले भाषण माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला सांगण्याचे माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला सांगण्याचे काय ठाऊक, परंतु ते माझ्याकडून सांगून घेण्याचे काम तुम्ही करत आहात. अहो, रानातील पाले खाणाऱ्याला वानरांकडून लंकेचा राजा जो रावण त्याचा पराभव केला जावा. अर्जुना एकटाच होता, पण त्याने 11 औक्षणी सैन्य जिंकले नाही काय. म्हणून समर्थ जे जे करेल ते चरात होणार नाही असे नाही. त्याप्रमाणे तुम्ही संत समर्थ आहात, म्हणून तुम्ही जर मनात आणाल तर मन सारख्या नेणत्या गूढ गीतार्थ बोलवाल. आता जी प्रत्यक्ष वैकुंठचा राजा त्याच्या मुखातून निघालेल्या गीतेचा अभिप्राय नीट सांगतो, तिकडे लक्ष द्यावे. धन्य धन्य गीता ग्रंथ की ज्या गीता ग्रंथाचा वक्ता वेदांच्या प्रतिपादनाचा विषय जो श्रीकृष्ण परमात्मा तो आहे. त्या ठिकाणचा मोठेपणा कसा वर्णन करावा, कारण ते गीता तत्व शिवाच्या बुद्धीला आकलन होत नाही. त्याला आता सर्व भावाने नमस्कार करावा हेच बरे. यानंतर तो अर्जुन विश्वरूपावर नजर ठेवून पाहिल्या प्रथम कसा बोलला ते ऐका. हे सर्व ही
हे सर्वेश्वर अशा अनुभवास आलेला जो परमात्मा तो आपल्याकडे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसावा. देवबाप्पा झाला का मी लावते का आता आशू येईल तोपर्यंत मग मला देवबाप्पा करू देत नाही तर मग आशू घेऊन जायचे तर बघ दरवाजा वाजवते. शांत बस, थोडं राहिलं थांबा. यानंतर तो अर्जुन विश्वरूपावर नजर ठेवून पहिल्या प्रथम कसा बोलला ते ऐका. हे सर्वेश्वरूप अशा अनुभवास आलेला जो परमात्मा तो आपल्या पुढे डोळ्यांना प्रत्यक्ष दिसावा ही मनातील इच्छा खरी, परंतु ती देवास सांगताना संकट वाटते. कारण ज्या आरती देवाचे विश्वरूप गुप्त आहे त्या आरती उघड करून दाखवा असे आपण कसे विचारावे. अर्जुन म्हणतो, पूर्वी कोणीही केव्हा जे अत्यंत प्रिय असणाऱ्यानेही विचारले नाही ते एकाएकी सांगा, म्हणून कसे काय म्हणावे. मी जरी चांगला दाट परिचयाचा असला तरी लक्ष्मी मातेपेक्षा जवळचा आहे का. परंतु ती इतक्या जवळची असून देखील हा विषय विचारावयास झाले. माझी वाटेल तितकी जरी सेवा झाली असली तरी ती गरुडाच्या सेवेच्या बरोबरीला आहे काय. पाय नाही लावायचा. आता आशूला सांगू ये रे, पाय लावू नको. देव बाप्पा आहे ना, बघ श्रीकृष्ण येतो बाप्पा आहे. हा, परंतु ती इतक्या जवळची असून देखील हा विषय विचारायच झाली. माझी वाटेल तितकी सेवा झाली असली तरी ती गरुडाच्या सेवेच्या बरोबरीला येईल काय. परंतु एवढी निकट सेवा केलेला जो गुरु तो देखील या संबंधीची गोष्ट काढीतच नाही. मी सनकादिकांपेक्षा जास्त जवळचा आहे काय. परंतु त्यांना देखील ही उठाठेव करता आली नाही. मी गोकुळामधील प्रेमळ गोपिका इतका प्रिय आहे काय. त्या गोकुळाच्या भाविक लोकांना सुद्धा आपण केवळ मूल आहोत असे दाखवून फसवले. एकाकरिता अंबरीश राजाकरिता 10 गर्भवास देखील सोसले, परंतु विश्वरूप हे गुप्त राखून ठेवले. ते कोणालाही दाखवले नाही. इतकी गुह्य गोष्ट आता याच्या अंतर्मनातील खास गोष्ट आहे. तेव्हा ती मला एकदम कशी विचारता येईल. बरे पुसून असे जरी म्हणले तरी ते विश्वरूप पाहिल्यापासून सुख तर होणारच नाही, परंतु जगणे ते देखील क्वचितच संभवणार आहे. तर आता थोडेसे विचारूया, मग देवाची ज्याप्रमाणे मर्जी असेल तसे करू. अशा रीतीने अर्जुन भीत बोलायलाच लागला. परंतु तेच त्याचे बोलणे अशा खुबीचे होते की 1-2 शब्दांबरोबरच देव झाडा होऊन सर्व विश्वरूप दाखवेल. अहो, वासरू पाहिले की लगेच प्रेमाने गाय खडबडून उभी राहते. मग प्रत्यक्ष तिच्या स्तनाची व त्याच्या मुखाची गाठ पडल्यावर तिला पाहता येणार नाही काय. पहा बरे, त्या पांडवांचे नाव ऐकल्याबरोबर जो श्रीकृष्ण त्याचे रक्षण करण्याकरता रानातही धाव घेतो त्याला अर्जुना विचारावे आणि मग आपण सांगावे. एवढे तरी सहन होईल काय. तो श्रीकृष्ण परमात्मा स्वभावतःच प्रेमाची मूर्ती असून त्या प्रेमास अंमल आणणारा अर्जुन हा उत्तेजक पदार्थ घातला आहे. अशा एक होणाऱ्या प्रसंगी त्याचे वेगळेपण राहिले हेच फार आहे. म्हणून अर्जुनाच्या बोलण्याबरोबर श्रीकृष्ण सहजच विश्वरूप धारण करेल. तोच पहिला प्रसंग असा आहे तर तो ऐकावा. अशा रीतीने आज गाथा सोबत मराठी अशा रीतीने आज माऊलींची सेवा झाली आहे माझ्या छोट्या पिल्लासोबत. आता मी आज सेवेला स्वल्पविराम देऊन झालेली सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करते. आणि सेवेला आज पूर्णविराम देते. मामा तुझे पप्पा कौन जाएगा.